सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं माननीय तहसीलदार नवापूर यांना निवेदन देऊन विविध मागण्या करण्यात आल्या। जिल्हास्तरीय समितीने अपात्र प्रलंबित दाव्याची GPS मोजणी करून स्थळ पाहणी करून निर्णय घेण्यात यावा। नांगरटी दरम्यान अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी। मागणी मान्य न झाल्यास 1 मे पासून तीव्र आंदोलन करण्याचे यावेळी सांगण्यात आले। निवेदन यासाठी देण्यात आलं की पिढ्यानपिढ्या आदिवासी वन हक्क जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतायत। यासाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आले, त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क कायदा तयार झाला। त्या कायद्याअंतर्गत प्रोसेस झाली आणि त्या प्रोसेसनुसार जिल्हास्तरीय समितीने पात्र केलेले आहे। आदिवासींना वनपट्टे उतारा दिलेले आहेत। काही गावामध्ये संयुक्त सातबारा देण्यात आलेला आहे आणि कायद्यामध्ये स्पष्ट आहे, जेव्हा आदिवासींना वनपट्टा दिला जातो तेव्हापासून वन खात्याची जबाबदारी संपते, अधिकार संपतो। परंतु आपल्या नवापूर तालुक्यामध्ये वन खाते हे वारंवार आदिवासींना त्रास देत आहेत। जमिनीमध्ये सपाटीकरण करत असताना ट्रॅक्टर मालक जे असतात त्यांना धमक्या देतात, त्यांच्यावर केसेस दाखल करतात, त्यांचे ट्रॅक्टर जप्त करतायत। त्याच्यानंतर बोरवेल म्हणजे शेतकरी स्वतः स्वखर्चाने आपल्या जमिनीमध्ये बोरवेल करत असताना बोरवेलांना मालकांना धमक्या दिली जात आहेत। त्यामुळे बोर मालक हे आमच्या शेतामध्ये बोरवेल करण्यासाठी येत नाही, GCP वाले येत नाही। म्हणजे या प्रकारे ट्रॅक्टर मालक असतील, GCP मालक असतील यांना धमक्या देणे आणि कायद्याच्या विरोध वर्तन करणे आणि आदिवासींना धमक्या देणे हे सरळ म्हणजे सुरू आहे। आज परवानगीच्या नावाखाली आदिवासींकडून अर्ज घेतला जातो की वन खात्याची परवानगी घ्या तरच तुम्ही